नियोजन केलं सर्व मुलींनी यासाठी म्हणून सर्वांचं अभिनंदन करतो, धन्यवाद मानतो आणि सर्व गुरूंना माझं आज आपण गुरुपौर्णिमा सादर करीत आहोत आणि साजरा करीत असताना विद्यार्थ्यांच्या बाबतीत बरोबर व्यक्त केली, विशेष अशा मुलाखती झाल्या, शिक्षकांचे अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचले, पण या गुरुपौर्णिमेचं महत्व तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे माझंही काम आहे. आपल्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा म्हणजे गुरु होय. विद्यार्थी आता सरांनी विचार व्यक्त केले की गुरुपौर्णिमा साजरी का केली जाते. विद्यार्थी महर्षी व्यास हे भारतातील एक महाऋषी यांचा जन्मदिवस म्हणजे गुरुपौर्णिमा होय. याला व्यास पौर्णिमा सुद्धा म्हणतात. मग या व्यासांचं महत्व काय तर भारताची जी संस्कृती आहे, संस्कार आहे, या संस्काराचं जतन आणि संवर्धन करण्याचं काम त्यांनी महाभारत आणि काही पुराणातून केलं गेलं आणि भारतीय संस्कृतीचा उदय होऊन गेला. आपल्याला माहिती आहे की गुरु या शब्दाचा जर अर्थ पाहिला तर पहिला गु येतो, तर गु म्हणजे अंधार नष्ट करणे किंवा अंधार आणि रु म्हणजे तो दूर करणारा, हा अशा प्रकारचा गुरु असतो. विद्यार्थी मित्र, भारताला जशी संस्कृती आहे, अनेक गुरु, अनेक ऋषी, अनेक धर्मगुरु या भारतामध्ये निर्माण झाले आणि त्यांनी संस्काराची तिजोरी आपल्या भारतावर ठेवली आणि हे संस्कार आपल्या पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यामध्ये चालू राहिले पाहिजे अशा प्रकारचा हेतू त्यामध्ये ठेवलेला आहे. आज जसं आपण व्यासांचं महत्व जाणतो तसं आज सारनाथ येथे गौतम बुद्धांनी पहिल्यांदा प्रवचन केलं गेलं याच दिवशी, म्हणून याला धर्म चक्र प्रवर्तन दिन असं म्हटलं. म्हणजे या दिवसाचं महत्व केवळ कोणत्या एका धर्मासाठी नसून अनेक बहुधर्मीय विचार यातून निर्माण होत असतात. जैन महावीर यांचा पहिला शिष्य गौतम स्वामी यांना सुद्धा त्यांनी एक प्रकारचं प्रवचन केलं गेलं अशा प्रकारचा हा दिवस. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन काळातील हे संस्कार आपण जतन करत आलो आहोत, पण आपल्या आधुनिक काळात जर विचार केला गेला तर आपल्याला जन्मापासून जे संस्कार देणारे असतात ते सर्वात महत्वाचे आपले आई आणि वडील. पहिला संस्कार हा आईचा मांडीवर होत असतो आणि हा संस्कार पुढं तसाच शालेय जीवनामध्ये निर्माण होत असतो. त्यामध्ये शालेय जीवनामध्ये शिक्षक हे संस्कार करीत असतात. संस्कार हे प्राथमिक आणि माध्यमिक विभागात होत असतात. ज्यावेळेस शाळेमध्ये मुले येत असतात त्यावेळेला प्राथमिक शिक्षण त्यांचा पायाभरणी करतात आणि त्याचा गरज मात्र माध्यमिक विभागात केला जातो. कारण प्राथमिक शिक्षणातून विद्यार्थी चांगला करतो. विद्यार्थ्याची सुरुवात तिथे होते, गणमानाची सुरुवात तिथे होते, अक्षर ओळख तिथे होते, संख्याची ओळख तिथे होते आणि तिथूनच त्यांच्या जीवनाला शिक्षणाची सुरुवात होत असते. शिक्षक हा नुसता मार्गदर्शक नाही, तो सद्गुणी व्यक्ती असून तो समाजातील सद्गुणांचा प्रसार करत असतो.